मित्रांनो नमस्कार. आजच्या भागामध्ये आता चित्रकारांना पण कळतं की ती नर्स म्हणजे मंजूच आहे आणि त्यांना खूप आनंद होतो. ते म्हणतात की मंजू, मला वाटलंच होतं तू सत्याची काळजी घेण्यासाठी इथं येशील. तू अशी मुलगी नाही आहे की सत्याला त्रास होतोय आणि तू त्याच्याजवळ थांबायची नाही. अगं मला माहिती होतं तू असेल म्हणून. अगं पण तू मास्क काढला नाही ना, त्यामुळं मला कळलंच नाही कोण आहे ते. तर आता मंजू म्हणते की हो ना पप्पा. अहो पण मम्मी साहेबांना कळू नये ना, मला एवढंच प्रयत्न करायचा आहे. मम्मी साहेबांना जर कळालं ना तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. तर आता चित्रकार म्हणतात तू त्याची काळजी करू नको, काही होणार नाहीये. तर ती म्हणते की माझा मास्क काढला ना मम्मी साहेबांनी तर आम्हाला सत्याला आणि मला वेगळं व्हावं लागेल. ते आम्हाला होऊन द्यायचं नाही, आम्हाला वेगळं नाही व्हायचं, असं म्हणत असते. आणि आता मंजू म्हणते की सत्या ही नर्स आई तुझी काळजी घ्यायला, मी घरी जाते. आणि मंजू आता घरी निघून जाते आणि मंजू झोपते घरी जाऊन. तर आता इकडं जी नर्स आहे ती सत्याच्याच रूममध्ये सत्याजवळ झोपते आणि सत्याच्या त्या बेडवर बाजूला झोपते. आणि इकडे आता जे सत्याचे मित्र आहे आम्या आणि ते बाकीचे मित्र दारू पिण्यासाठी हॉटेलमध्ये येतात आणि तिथे ते दारू पीत पार्टी करत बसलेले असतात. तेवढ्यात तिथे आता शेजारीच काही माणसं असतात बसलेली. त्यांचं बोलणं चालू असतं की आता तात्यासाहेबांचा प्लॅन सक्सेस झाला पाहिजे. आता काही करून तो सत्यजित सुर्वे संपला पाहिजे. आपण काही करून आता तात्यासाहेबांचा प्लॅन सक्सेस करूयात, असं ते माणसं बोलत असतात. तेवढ्यात आता जो आम्या आहेत तो आम्या म्हणतो की म्हणजे आता सत्याच्या जीवाला धोका आहे, सत्याला कॉल करायला हवा. आणि तो सत्याला खूप फोन करतो. सत्या फोन उचलत नाही कारण सत्या फुल झोपलेला असतो. मग तो मंजूला फोन करून सांगतो. पण मंजू म्हणते की थांब तू काळजी करू नको, मी जाते आता तिकडे सत्याकडे. आणि इकडं आता लगेच जो सत्य आहे तो उठायला लागतो. फोन वाजल्याचा आवाज येत राहतो त्यामुळं तो उठायला लागतो. तेवढ्यात आता तिथे ती नर्स येते आणि म्हणते की सत्या तुला सांगितलंय ना, मी सध्या फोन नाही उचलायची सत्या सर, मग तुम्ही फोन कशाला उचलताय. आणि सत्याकडून ती फोन घेते आणि तो म्हणतो की अरे काही महत्त्वाचं काम असेल द्या ना हो. तर आता ती म्हणते की बाकीचे आहेत नर्स, तुमचे मित्र आहेत, बालमाजी आहेत, बाकीचे सगळेजण आहेत ना, ते बघतील काय काम आहे काय नाही ते, तुम्ही काळजी नका करू, असं म्हणते. आणि सत्याला झोपायला सांगते. तो गुंड आता इकडे घरात घुसतो सत्याच्या. जी मंजू आहे ती आता बाहेर शिडी लावते आणि शिडी लावून सत्याच्या घरात घुसण्याचा प्रयत्न करते. बघूया आता पुढील भागात मंजू वाचू शकेल का सत्याचा जीव, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करा.